अर्चना तिवारी 7 ऑगस्टला रक्षाबंधनासाठी घरी जाण्यासाठी एसी कोच B3 सीटने इंदोरहून नर्मदा एक्सप्रेसमध्ये प्रवास करत होती. भोपाळच्या राणी कमलापती रेल्वे स्थानकापर्यंत ती तिच्या सीटवर दिसली, परंतु त्यानंतर ती बेपत्ता झाली आणि तिचा फोनही बंद होता. 8 ऑगस्टला सकाळी जेव्हा ट्रेन कटनीला पोहोचली आणि अर्चना उतरली नाही, तेव्हा तिच्या कुटुंबियाने उमरिया येथे राहणाऱ्या तिच्या मामाला कळवले. मामा ट्रेनमध्ये गेल्यावर त्यांना अर्चनाची पर्स सापडली, ज्यामध्ये मुलांसाठी खेळणी, काही वस्तू आणि राखी होती. तिचे कपडे बॅगेत शाबूत होते, परंतु अर्चना गायब होती. प्रवाशांनी मामांना सांगितले की राणी कमलापती रेल्वे स्थानकापासून ती तिच्या सीटवर दिसली नाही. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आणि 13 दिवसांनी ती आता सापडली आहे. इंदूरमध्ये सिव्हिल जज होण्याची तयारी करणाऱ्या कटनी येथील अर्चना तिवारी बेपत्ता प्रकरणाने साऱ्यांनाच धक्का बसला. धावत्या रेल्वेतून सामान सोडून बेपत्ता झालेल्या मिस्ट्री गर्ल अर्चना तिवारीला उत्तर प्रदेशातील नेपाळ सीमेजवळील लखीमपूर खरी जिल्ह्यातून तब्बल 13 दिवसांनी JRPने ताब्यात घेतलं. अर्चनासोबत JRPची टीम भोपाळला पोहोचली, तसेच अर्चनाचे कुटुंबीय देखील भोपाळला पोहोचले. त्यानंतर JRPने अर्चनाला तिच्या कुटुंबियांकडे सोपवलं. मिळालेल्या माहितीनुसार अर्चनाचं कुटुंब तिच्यावर लग्नासाठी दबाव आणत होतं, तर अर्चना सध्या लग्नासाठी तयार नव्हती. अर्चनाला पसंतीच्या मुलाशी लग्न करायचं होतं, तसेच करिअरमुळे ती काही वर्षे लग्न करू इच्छित नव्हती. मात्र घरचे दबाव टाकत होते. तिच्या कुटुंबाने तिला रक्षाबंधनाच्या दिवशी घरी बोलवलं होतं, जिथे तिच्या बघण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. एवढ्या अर्चनाला वाटलं की तिचे कुटुंब लग्नासाठी तिच्यावर खूप दबाव आणत आहे, म्हणून तिने हा सारा प्लॅन केला होता. अर्चनाच्या मित्राने तिला यात मदत केली. हा तरुण इंदूरमध्ये राहतो आणि अर्चना त्याच्याशी लग्न करू इच्छित होती. अर्चनाच्या कुटुंबाला याची माहिती होती, म्हणून ते तिचे लग्न लवकरात लवकर त्यांच्या समाजात करू इच्छित होते. अर्चना करिअरच्या बहाण्याने लग्न पुढे ढकलत होती, परंतु जेव्हा तिचे कुटुंब तिला अधिक वेळ देण्यास तयार झाले नाही, तेव्हा तिने बेपत्ता होण्याचा कट रचला. अर्चनाचा इंदूर येथील मित्र ग्वाल्हेरमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबल राम तोमरला ओळखतो. अर्चनाच्या मित्रानेच राम तोमरसोबत तिचे ट्रेन तिकीट बुक केले होते, पण अर्चनाच्या बेपत्ता होण्यास राम तोमरचा काही भूमिका नाही. अर्चना इंदूरहून त्या मित्रासोबत काठमांडूला फिरायला गेली होती, पण भारतीय सीमेत प्रवेश करताच ती सापडली. अर्चनाने तिच्या कुटुंबाला कळवले होते की ती तिच्या मित्रासोबत काठमांडूला जात आहे, परंतु तिच्या कुटुंबाने पोलिसांपासून ही गोष्ट लपवून ठेवली. पोलिसांनी मुलगी बेपत्ता असल्याचं सांगितलं. अर्चनाकडे 2 मोबाईल होते, एक स्मार्टफोन ज्याचा नंबर तिच्या घरच्यांकडे होता आणि दुसरा कीपॅड फोन. हा ती आपल्या मित्रासोबत बोलण्यासाठी वापरायची. बेपत्ता झाल्यानंतर अर्चना या कीपॅड मोबाईलद्वारे मित्राच्या संपर्कात होती. अर्चनाच्या कुटुंबाला या मोबाईलबद्दल माहिती नव्हती.